श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवलाय या शुभ्रवस्त्रामृताम् या वीणावरदण्डमण्डितकराय या श्वेतपद्मासनाम् या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिताम् सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय वीर। आपला 17 श्री गजानन विजय ग्रंथातला 17वा अध्याय संपत आलाय. पण काल मी तुम्हाला 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला एक वचन दिलं होतं की प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी रूप अनुपम जगजेठी धारण ते करून दात दाडा भयंकर आयाळ रुळे मानेवर नेत्रजेवी खद्रांगार ब्रह्मांड जाळू पाहते. त्या तुझ्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया लक्ष्मी नझजे पुढे यावया ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे. ह्या ओवी वाचल्या आणि त्यावेळेला तुम्हाला एक वचन दिलं होतं की संत दासगणू महाराज एकदा रावेर या क्षेत्राला गेले होते आणि त्या ठिकाणी नरसिंहाच्या मंदिरामध्ये बसलेले असताना त्यांना नरसिंह स्तुती करण्याची प्रेरणा झाली आणि मग संत दासगणू महाराजांनी जी नरसिंह देवतेची प्रार्थना केलेली आहे ती आपण, माझा काय एवढा गाण्याचा स्वर नाही आहे, मला गाण्याचं ज्ञान पण नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यातला भाव तुम्ही जाणून घ्या म्हणजे झालं. रावेर क्षेत्र अति पवित्र गोदातिरी नांदतो तेथ हा सदैव नरकेसरी. कडकडा स्तंभ मोडला प्रभू प्रगटला प्रल्हाद वरदहा दिवौकसी गाईला. झळकतो पितांबर जरी कटी पिवळा लागली रुळाया जीभ हृदयी लळलळा. कटकटा वाजती दंत वन्यलोचनी प्रभू पापमतीचे पोट विदारण करी. चमकती कानी कुंडले मुकुट तो शिरी करी सहज लिलेने गुरगुर ऐसा ध्वनी. भीतसे पुढे यावया कमललोचनी. इंदिरा म्हणे हे तेजन सौदामिनी.
या परी कधी न पाहिला प्रभू आजवरी, उधळली सुरानी सुमने राहुनी दुरी, प्रल्हाद पाय वंदिता शांत जाहला, तो नारसिंह म्या सिंहासनी देखिला, उजूमी कशाने सांग दयाळा तुला, व्यापिले तुवा ब्रह्मांड नसशी मुळे गळा, लाचार असे मी फार कृपाती करी, मम पाप ताप दैन्य अवघे हरी, मन सदा विकल्पावरी स्थिर राहिना, क्षणिक काम क्रोध मदमत्सर दुर्वासना, या अवघ्यांसी घालवी हीच याचना, तू उदार मोठा मनसी नारायणा, भक्तार्थ तुझा अवतार अभय करधरी, इंदिरा भराह्या दासगणूच्या श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता आपल्या मूळ चरित्राकडे वळू. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा, ओवी क्रमांक 130. असोया बापुरावाची कांता एकोतीसाची, तिला भानामतीची बाधा होती विविध. मळवट यावा घटकेत, घटके माझे कंठीत तात, घटके माझे वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवर येईल चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासाने ती बापुरावाची कामिनी क्षीण गेली होनी अन्न पाणी रुचेना. भानामती काढण्याला बापुरावे जाणत्याला, आणले बाहूना कोल्याला परिण झाला उपयोग. एक आहे ती चांगली विद्या आणि दुसरी आहे ती अघोरी विद्या. चांगल्या विद्येने जगाचं कल्याण करता येतं आणि अघोर विद्या लोकांना त्रास देण्यासाठीच निर्माण झालेली आहे. त्या बापुरावाच्या कांतेला बाणामतीचा त्रास होता. या बाणामतीच्या त्रासाने ती बापुरावाची कामिनी क्षीण गेली होनी अन्न पाणी न रुचे तिला. बाणामती काढण्याला बापुरावे जाणत्याला, आणले बाहुना कोल्याला परिण झाला उपयोग. खर्चही झाला तोनात गुणनाला, यत्किंचित अखेर त्याने जोडले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला बाणामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरी आज लागली आज लागली गुरुवारा, येथे तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाग दाखवावा कोल्ह्याने. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का होरावी बली, बापुरावा ही ओंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले निजकृपेकडून बापुराव कांतेला.
त्या योगे श्रोते तिचे भानामती निमाले साची नाही किंमत माकडाची सिंहाची पुढे. तिला हा होणारा त्रास बापूरावाने सहन होत नव्हता. त्यांनी जेवढे काही उपाय करायचे, मग डॉक्टर असो, वैद्य असो, नाना प्रकारचे उपाय, कोणी म्हणतंय नवस करा, कोणी म्हणतंय अणमुक करा, ते त्यांच्या काय एकदा माणसावर अडचण आली ना, तर माणूस काय करतो की कोणी जे सांगेल ते उपाय करत जातो. बापूरावांनी महाराजांना विनंती केली की महाराज, माझ्या पत्नीला होणारा त्रास मला सहन होत नाही. साहजिक आहे, आपल्या घरात कोणाला काही त्रास असला तर कोणाला बरं वाटेल, प्रत्येकाला असं वाटतं आपलं कुटुंब सुखी असावं. महाराज, तुम्ही हा माझ्या पत्नीचा त्रास दूर करा, अशी त्यांनी प्रार्थना केली. महाराजांनी कृपादृष्टीने तिच्याकडे पाहिलं आणि कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर तिला जो त्रास होता तो नाहीसा झाला. असो एकदा फिरत फिरत महाराज आले हा कोटाचा नरसिंगीच्या भेटला. नरसिंगीला भेटण्यापुरतं बंधू आपला म्हणून महाराज एका जागी स्थिर राहत नव्हते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, त्यांचं अनेक ठिकाणी जाणं येणं असेल. ज्यांचा पुण्याईचा संच भरत आलेला आहे त्याच्यावरती कृपा करायची, हा नियम आहे. संतांना अंतर्ज्ञानाने कळतं की कुणाकडे किती काय शिल्लक आहे म्हणून. एकदा सज्जनगडावरती श्रीधर स्वामी होते. श्रीधर स्वामी दोन आहेत, म्हणजे तसे तीन असे बरेच आहेत श्रीधर स्वामी. पहिले श्रीधर स्वामी आहेत, त्यांनी भागवतावरती ग्रंथ लिहिला, ते भागवत टीकाकार श्रीधर स्वामी. दुसरे श्रीधर स्वामी आहेत ते ज्यांनी रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप इत्यादी ग्रंथ लिहिले, ते श्रीधर स्वामी. आणि हे श्रीधर स्वामी सज्जनगडावरती ज्यांना प्रत्यक्ष रामदास स्वामीने सगुण रूपात दर्शन दिलं ते श्रीधर स्वामी. नंतर जे वरळहट्टीला त्यांची समाधी आहे श्रीधर स्वामींची, ते श्रीधर स्वामी एकदा गडावरती असताना, सज्जनगडावर असताना एक भक्त आला आणि त्यांनी स्वामींना विनंती केली की महाराज, 13 कोटी श्रीराम नामाचा जप झाल्यानंतर प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन होतं असं सांगतात. म्हणाले मी 13 कोटीचा जप केला आहे, पण मला काय अजून परमेश्वराच्या कृपेची प्रचिती आलेली नाही, मला काही दर्शन झालं नाही. श्रीधर स्वामी अधिकारी संत होते. ते म्हणाले अरे असं होणं शक्य नाही ना, त्याला जी पथ्य लागतात ती तू पाळली का ना? जप करताना काय पथ्य? जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. काय पथ्य आहे त्याला? कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही द्वेष असता उपयोग नाही, कोणाविषयी राग असता उपयोग नाही, कोणाचा अपमान करता उपयोगी नाही. ही सगळी पथ्य तू पाळलीस का? हो म्हणाले पाळली गेली. मग म्हणाले का नाही झालं? श्रीधर स्वामींना आश्चर्य वाटलं, पण श्रीधर स्वामी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी मन एकाग्र केलं आणि याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना त्यांनी तारीखवार सांगायला सुरुवात केली. अमुक अमुक तारखेला तुझा मुलगा आजारी पडला होता, तू रामरायाला प्रार्थना केली, काहीही करा, माझं पाहिजे तर पुण्य घ्या, पण याला बरा का. म्हणाले त्यावेळेला तुझा 1 कोटी जप त्या कामाला खर्च झाला. दुसऱ्यांदा असंच काहीतरी तारीखवार त्यांनी लिहून दिले त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना. त्या वेळेला तू भगवंताला आपलं पुण्यपणाला लावलं, देवा मी एवढं तुझं केलंय, माझं एवढं वर कर, देवा मी एवढं केलंय पुरं. मग त्या सगळ्याची बेरीज जी काही 5 कोटीपर्यंत होत होती ती त्यांनी सांगितली, एवढा तुझा पुण्यसंचय कमी झाला, तेवढा 5 कोटीचा जप तू पूर्ण कर. आणि मग
आता हा मनुष्यसुद्धा विचार करतो की माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना फक्त मला माहीत नाही, म्हणजे आमच्या कुटुंबापुरत्या मर्यादित आहे. ते काही पेपरमध्ये छापून आलेलं नाहीत का टी व्हीवर बातम्या आलेल्या नाहीत. आमच्या घरात घडलेल्या घटना, कोणी आजारी पडणं म्हणा, कोणाचं काही होणं म्हणा, ते आमचं वैयक्तिक कुटुंबाचा प्रश्न येतो आणि त्या घटना आमच्याशिवाय कुणाला माहिती असणार. पण श्रीधर स्वामींनी तारीखवार त्या लिहून दिलेल्या, त्याला नाही म्हणणं शक्य नव्हतं. हो म्हणले महाराज, या वेळेला मी माझं पुण्य पणाला लावलं. म्हणजे म्हणले तेवढे बँकेतनं काढले की नाही तू, कमी झाले नाही बॅलन्स तुझा, तो आता पुन्हा भरायला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलंय की आपण देवाकडे काही मागायचं नाही. मग मनुष्य म्हणतो मग कुणाकडे मागायचं? देवाकडे मागायचं नाही याचा अर्थ कडे देवाकडे एकच मागायचं की माझ्या वाट्याला सुख येणार असेल तर ते सुख भोगण्याचं सामर्थ्य दे, आणि माझ्या वाट्याला दुःख येणार असेल तर ते दुःखावरती मात करण्याची ताकद माझ्याकडे दे, दुःख सहन करण्याची ताकद दे. बाकीचं माझं मी प्रयत्न करून यातनं मार्ग काढेल. पण त्यावेळेला काय होतं, संकट आली की आपली बुद्धी काम करेनाशी होते. मग त्यावेळेला आपली बुद्धी स्थिर राहायला पाहिजे. भगवंताला प्रार्थना करायची की देवा संकट येत राहणार, ही माझ्या कर्माची फळं आहेत. मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. येत राहणार माणसाच्या जीवनामध्ये. पण ती संकट आली तर त्या संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य तू मला दे. हे का बघा, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले वाईट प्रसंग येतच राहतात, आणि जो साधक आहे त्याच्याही जीवनामध्ये चांगले वाईट प्रसंग येत राहतात. पण साधना करणारा म्हणजे आपल्यासारखा सामान्य मनुष्य, जो ध्यान धारणा उपासना काय त्याला जमेल ती परमेश्वराची सेवा करतो, असा सामान्य मनुष्य, त्याला आपण साधक म्हणले. कारण अजून आपण सिद्ध पदापर्यंत पोहोचलेलो नाहीत, आपली वाटचाल चालली त्या मार्गाने. पण जो परमार्थाकडे वळलेलाच नाही, म्हणजे जो परमार्थाकडे वळलेला नाही अशी एक व्यक्ती, आणि जी व्यक्ती परमार्थाची वाटचाल करते ती व्यक्ती, ह्या दोघांच्या जीवनामध्ये सारखेच प्रसंग येतात. पण जो परमार्थाकडे वळलेला नाही तो मनुष्य खचून जातो आणि आत्महत्येसारखे विचार त्याच्या मनामध्ये येतात की अरे काय करू, मला यातनं काही सुचत नाही, मी माझं बी आत्महत्या करतो मोकळा. म्हणजे त्याला डिप्रेशन येतं. पण जो परमार्थातला मनुष्य आहे तो म्हणतो हेही दिवस निघून जातील, अरे चांगले दिवस राहिले नाही तर वाईट राहतील का. जीवनामध्ये अपडाऊन राहणारच आहे. असाच एक अध्यात्मातला मनुष्य होता. गावातला श्रीमंत मनुष्य होता, लोकांना नडी अडचणीच्या वेळेला उपयोगी पडणारा होता. कुणाला काही आध्यात्मिक सल्ला पाहिजे असेल, प्रापंचिक सल्ला पाहिजे असेल तर ते त्याच्याकडे यायचे. ज्याला प्रापंचिक सल्ला पाहिजे त्याला प्रापंचिक सल्ला द्यायचा, ज्याला काही त्याला प्रापंचिक अडचणी असतील त्यावेळेला तो आर्थिक मदत करायचा, शारीरिक मदत करायचा. आणि जी परमार्थातली माणसं आहेत त्यांना मार्गदर्शन करायचं परमार्थातलं. तर त्या श्रीमंत माणसाचा एक सुंदर असा घोडा होता. तो घोडा एकदा दिसेनासा झाला, म्हणजे कुठे गेला पत्ता नाही, खूप शोधलं पण मिळाला नाही. त्याचा तो अत्यंत आवडता घोडा होता, तो मिळाला नाही. मग सगळी मंडळी त्याला भेटायला आली, कारण कुणाच्या मनात दुःख असेल तर आपण त्याचं सांत्वन करायला जातो. तशी सगळी माणसं आली. अहो महाराज म्हणले, तुमचा एवढा मोठा आवडता घोडा गेला, काय रुबाबदार घोडा होता. आता गेलाय कुणाचा घोडा? त्या प्रमुखाचा घोडा गेलाय. यांच्यापैकी कुणाचा गेला नाही, पण ह्यांना वाईट वाटतंय. आता ज्याचा घोडा गेलाय त्याला किती वाईट वाटायला पाहिजे. म्हणून त्याचं वाईट वाटणं, त्याचं दुःख कमी करण्यासाठी आलेली ही मंडळी. ते म्हणतात अहो का हो तुमचा घोडा गेला. ते म्हणले असं काय नाही, गेला तर गेला. त्यांना आश्चर्य वाटलं, एवढा मोठा याचा आवडता घोडा गेला, हा गेला तर गेला म्हणतो. बघा, त्याचा माझा ऋणानुबंध होता तोपर्यंत तो राहिला, त्याचा माझा ऋणानुबंध संपला असेल, गेला असेल.
लोकांना असं वाटलं की इतक्या वाईट परिस्थितीत इतकी याची मनाची स्ट्रॉंग भूमिका कशी आहे. झालं 2-4 दिवसांनी तो घोडा येताना एका जंगली घोड्याला घेऊन आला. एकाचे 2 घोडे झाले. हा याचा एक घोडा आणि जंगलातला एक घोडा त्यांनी आणलेला. त्या घोड्यानेच घोडा आणला. आता याच्या पागेमध्ये 2 घोडे झाले. लोक आले लगेच, हो 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 म्हणजे बघा म्हणजे तुमचा एक घोडा गेला तर तुम्हाला 2 मिळाले. हां कसं आलाय त्याच्या संगतीने तो आला असेल म्हणे, हा 2 घास खातो तर त्याच्यावर हा पण खाईल, काय फरक पडतो म्हणजे त्याच्यात काही आनंदाच्या लहरी नाही. घोडा हरवला त्या दुःखाची छटा पण याच्या मनावरती नव्हती आणि एका घोड्याचे 2 घोडे आले म्हणून आनंदाचा काही छटा याच्यात जो स्थितप्रज्ञ जसा होता तसाच. लोकांना वाटलं अरे एवढा घोडा आला, आम्ही आनंद व्यक्त करतो, आम्ही बाहेरची माणसं आम्हाला आनंद झाला आणि याला एकाचे 2 घोडे मिळून सुद्धा हा काय आपला आनंद व्यक्त करत नाही. झालं काही दिवसांनी काय झालं, या प्रमुखाचा जो एकुलता एक मुलगा होता त्याला घोडेस्वारीची फार आवड होती आणि हा जो जंगलातनं आलेला घोडा होता ना त्याला काही ट्रेनिंग दिलेलं नव्हतं. त्यामुळे तो घोडा आपल्या पाठीवरती कुणाला बसू देत नव्हता. घोड्याच्या पाठीवरती मांड टाकायची आणि त्याच्यावर बसायचं. हा म्हणतो कसा बसू देत नाही बघतो नव्हे. त्याने त्याच्या पाठीवर मांड टाकली, एका बाजूला पाय ठेवला आणि दुसऱ्या बाजूला पाय टाकणार, तेवढ्यात जो घोडा उडाला, लांब गेला जंगलामध्ये. आता हा मुलगा त्याचा घोड्याला आवरण्याचा प्रयत्न करतोय पण घोडा काय आवरेना. त्या जंगली घोड्याने ह्या मुलाला फेकून दिलं जंगलामध्ये आपल्या पाठीवरनं. हा पडला, याचा पाय मोडला मुलाचा. मग लोक यांच्या मागे निघालेच होते ना, हा जंगली घोडा आवरत नाही म्हटल्यानंतर ते लोक मागणे येत होते. त्यांनी पाहिलं हा मुलगा पडलाय, त्यांनी त्याला उचलून घरी आणला. आता एकुलता एका मुलाचे पाय मोडल्यानंतर त्याच्या वडिलाला किती दुःख व्हायला पाहिजे. गावकरी दुःखी झाले. त्या बघा म्हणले तुमच्या मुलात पाय पडलं. अरे चालायचं म्हणाले. आता ह्या जंगली घोड्याच्या पाठीवरती मांड टाकले तर तो ह्याला कसा बसू देईल, पाडणारच ना म्हणले. तो पडला तर पडला, होईल म्हणले काही दिवसांनी बरा. आपण वैद्याला बोलू, त्याची मलमपट्टी काय असेल तो करेल, त्याला काय तेल लावणं मालिश करणं काय असेल ते करेल, पुन्हा पाय त्याचा होईल बरोबर म्हणाले. हा म्हणले एवढा एकुलता एक मुलगा आहे, ह्याचा पाय तुटला तरी याला काहीच नाही म्हणाले. काय प्रेम भीम दया माया का आहे का नाही म्हणाले. झालं असेच काही दिवस निघून गेले आणि काही दिवसांनी परचक्र आलं आणि मग तिथला जो राजा होता त्यांनी काय सांगितलं की प्रत्येकाच्या घरातली तरुण मुलं आहेत तेवढ्यांना मिलिटरीमध्ये कंपल्सरी जायचं राज्याच्या रक्षणासाठी. चालेल. आता त्या गावातल्या सगळ्यांच्या घरातली तरुण मुलं नेली धरून त्यांनी मिलिटरीमध्ये ट्रेनिंग द्यायला. आता सगळ्या गावात एकाही घरामध्ये तरुण मुलगा नाही, पण कोणाच्या घरात तरुण मुलगा आहे, याच्या घरात आहे. कारण ह्या मुलाचा पाय मोडला आहे म्हणून ते म्हणले असल्या ज्याचा पाय मोडला त्याला आम्ही घेऊन जात नाही, त्यामुळे तो राहायला घरी. सगळे लोक आले, हो का हो आमची तरुण मुलं गेली, काय झाले हो, आणि तुमचा मात्र मुलगा घरी. म्हणले त्या दिवशी तुम्ही काय म्हणत होता, आमच्या सगळ्या मुलांचे पाय चांगले तर तुमच्या मुलाचा पाय तुटला असं म्हणत होता ना. अरे जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येत राहतात. त्याच्यासाठी माणसाने भगवंताला मागायचं नाही. तसं 1300 कोटीचा जप केला पण तो जर मागत राहिला तुम्ही त्यातनं सारखा बँक बॅलन्स काढला. आता एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक लोखंडी म्हणा स्टीलची म्हणा बादली घेतली आणि विहिरीमधनं पाणी काढायला सुरुवात केली. पहिल्या खेपेला बादलीवर पाणी बाहेर येईल. दुसऱ्या वेळेला काय केलं, त्याला खेड्याने भोक पाडलं आणि ती बादली खाली सोडली. पुढच्या वेळेला येताना त्या छिद्रामधून जेवढं पाणी खाली पडलं तेवढं सेकंड राऊंडला कमी आलं. पुन्हा बादलीवरती आली की आणखीन एक ठोका मारला, आणखीन एक छिद्र झालं. आता त्या बादलीला 2 छिद्र आहेत. अशी करता 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 त्या बादलीला सगळ्या बाजूनी भोकच पडली. आता त्या बादलीला काय आहे, सच्छिद्र बादली आहे. हां म्हणजे बादलीला
आता भोग पाडायला जागा शिल्लक नाही, एवढी बादली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायची म्हणजे आपली चाळणी आहे, स्टीलची चाळणी असते तशी, तशी ती बादली झाली. आता शेवटच्या राऊंडला जेव्हा ती बादली पाण्यात सोडली आणि पुन्हा वरती काढली, त्यावेळेला बादलीमध्ये काहीही पाणी शिल्लक नव्हतं. तसं आपण जप केल्यानंतर दरवेळेला मागत राहिलो तर आपली सुद्धा बादलीची चाळणी व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच देवाला एवढंच सांगायचं की देवा, जर सुख येणार असेल तर ते भोगण्याची मला शारीरिक ताकद दे, ऐश्वर मला भोगता आलं पाहिजे ताकद. दुःख येणार असेल तर ते सहन करण्याची ताकद दे, त्यातनं मार्ग काढण्याची ताकद दे. भगवंताला ही प्रार्थना करायची. असो एकदा फिरत फिरत महाराजाला या कोटाचा नरसिंगजीला भेटण्याप्रता बंधू आपला म्हणून त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. आता फिरत फिरत गजानन महाराज चालले आणि काय सांगितलंय, ज्याचा संचिताचा घडा भरला आहे, म्हणजे ज्याचा पुण्याचा घडा भरलेला आहे, तिथे सद्गुरू आपोआप येतात. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुमचा पुण्यसंचय भरला ना की सद्गुरू आपोआप तुमच्याकडे चालत येणार. कोठे राहतो म्हणून या, संचिताचा घडा भरला की सद्गुरू येणार, आणि पापाचा घडा भरला की संकट येणार. काय म्हटलंय बघा, याही वेळेला वाक्य काय, कोठे राहतो म्हणून या. सद्गुरू विचारतील हा मनुष्य कुठे राहतो, याचा पुण्याचा संचय भरलेला आहे. तशी जी संकट आहे ती पण विचार करत येतात, कोठे राहतो म्हणून या. आणि म्हणून चांगलं वागावं, लोकांच्या उपयोगी पडावं. जे काही प्रारब्धानुसार येणार असेल. आता बघा या जन्म काय होतं ते कर्म, आपण म्हणतो ना की कर्माचं फळ मिळतं नाही मिळत. कुणी कुणी म्हणतो कशाला कर्माचं फळ मिळतं, कोणी बघितलं आहे पुढचा जन्म आहे का नाही. तुम्ही सांगा ना, नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांनी काय पाप केलंय का पुण्य केलंय, पण त्याला स्वतःच्या आईच्या अंगावरचं दूध पिण्या इतकं पण नाही. डॉक्टर काय म्हणाले, नाही नाही ह्याला त्या ह्याच्या पेटीत ठेवा, आणि आई एका हॉस्पिटलमध्ये ते पोर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. आता त्या मुलाने काय केलं, त्या मुलाने काही पाप केलंय का पुण्य केलंय, काहीच केलेलं नाही ना. मग हे काय आहे, बुद्धी कर्मानुसारिणी. ते कर्म आहे माणसाचं, ते कुणालाही असो ते भोगावं लागतं. ते ना देवाला चुकलं, ना साधूंना चुकलं, ना संतांना चुकलं, ना कुणाला चुकलं. पृथ्वीवरती आलेल्या प्रत्येका माणसाला त्याचं कर्म भोगावं लागतं. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगजीला भेटण्यात बंधू आपला म्हणून त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. फिरत फिरत महाराज अकोटात आले. नरसिंगजी महाराजांना भेटायला महाराज वारंवार यायचे. तसे एकदा नरसिंगजी महाराजांना भेटायला गजानन महाराज आलेले. पाहतायत तर काय, त्यांच्या मठा शेजारी एक विहीर होती. त्या विहिरीवर गजानन महाराज बसले, जाऊ हात पाय सोडिले, डोकावून पाहू लागले. आतील जला लागे भले, वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐसी कृती लोक साशंक झाले. ते नरसिंगजी महाराज विचारते, अरे हे काय करतोस. विहिरीच्या काठावर बसले. कोण, गजानन महाराज. पाय कुठं सोडले, विहिरीच्या बाहेर नाही, विहिरीतच पाय सोडून विहिरीच्या काठावर बसले आणि विहिरीमध्ये डोकावून पाहत आहेत. नरसिंगजी महाराजांनी विचारलं, बाकीचे भक्त मंडळी जमली होती, म्हणजे महाराज आज काय पाहत आहेत विहिरी. नरसिंगजी महाराजांनी विचारलं, काय पाहताय म्हणाले महाराज आठवण. नरसिंगजी महाराज विचारते, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येत असते, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. अरे म्हणाले, तुझ्या या विहिरीमध्ये गोदावरी आहे, यमुना आहे, भागीरथी आहे,
आणखीन किती तीर्थ आहेत ते पाहतो. आपल्याला या भारतामध्ये महत्त्वाचे तीर्थक्षेत्र किती आहे, तीर्थ किती आहेत, या भारतामध्ये महत्त्वाचे तीर्थ कोणकोणती आहेत ही कळण्याची एक आपल्याला आपल्या संस्कृतीने एक योजनाच करून ठेवलेली आहे की ती आपोआप कोणी ग्रंथ वाचो का न वाचो त्याला हे शास्त्र कळण्याची योजना शास्त्रामध्ये करून ठेवलेली आहे. कशी? अहो, लग्नामध्ये आपण मंगलाष्टक म्हणतो ना, तिथेही मंगलाष्टकं येतातच का नाही? हां, सगळ्या तीर्थाची नावं आपण ऐकतो का नाही? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. ही तीर्थक्षेत्रांची नावं आपोआप कानावर पडतात. दशावतार कसे झाले तेही कानावर पडतात. येतो का नाही मंगलाष्टकामध्ये एक श्लोक? काय येतो? मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन परशुराम मगतो श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात मगतो द्वापारीचा आठवा. ही सगळी योजना करून ठेवली आहे. आपल्याला काल आपण अयोध्येचं वर्णन ऐकलं ना. पूर्वी अशी पद्धत होती, लहानपणीच ते सगळं मुलांकडनं पाठ करून घेतलं जायचं. अरे, आपल्या या भारतात मोक्षपुऱ्या किती आहेत? मोक्ष देणारी ठिकाणं कोणकोणती आहेत? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, 7 मोक्षपुरे आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. मुलाला विचारलं, का रे बाबा आपल्या ह्याच्यात पंचकन्या आहेत? कोणत्या पंचकन्या आहेत? अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यम. हे सगळं आपल्या संस्कृतीमध्ये लहानपणापासून मुलांवरती ते संस्कार घालते. विचारलं, अरे ह्या तुझ्या विहिरीमध्ये सगळी तीर्थक्षेत्रे जमा झालीत, सगळी तीर्थ जमा झालीत ना. गोदा, यमुना, भागीरथी तुम्हासाठी येथे असते. आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्याचे घडते स्नान, मी का राहू तसा जाण. या तीर्थाने मला स्नान आज येऊन घालावे. तरी म्हणाले, तुला रोज ह्या तीर्थांचं स्नान घडतं, मग मला का नको? मला पण स्नान करायचं आहे. आणि माझी इच्छा अशी आहे, तुम्ही विचारतो ना काय डोकावून पाहतो, मी त्या तीर्थांना सांगतो, अरे वरती या आणि मला आंघोळ घाला. काय सांगतो मी? तुम्ही वरती या आणि मला आंघोळ घाला. त्याने स्नान घातल्याविना मी येथून येथून आले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले, या दिदी खरोखरी हा आहे पिसा शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी पाहू पुढे, काय करी हा पाहू पुढे. सगळे लोक म्हणले, ह्याला वेडा म्हणतात ते खरंच आहे. असं पाणी काय वरती येतं का म्हणाले आपोआप? अहो, एक तांब्यावर किंवा एक बादलीवर पाणी काढायचं तरी रस्सीने काढावं लागतं. आणि इथे याने पाणी आपोआप वरती यावं, ह्याला आंघोळ घालावी, असं काही शक्य आहे का म्हणाले. बरं म्हणले, काय होतं ते तर पाहूया. खरोखरी हा आहे पिसा शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या गणित. श्रोते कानमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहा वारी. त्या विहिरीचे तेरवा. आपण आनंद
पाहायला जातो ना, तेव्हा त्या ठिकाणी जसं कारंज आहे, महाराजांची मध्ये मूर्ती आहे आणि त्या कारंजातलं सगळं पाणी महाराजांच्या अंगावरती स्नान घातलं जातं त्या पाण्याने, कारंजाने. तसं महाराज बसलेत आणि आतल्या विहिरीतल्या पाण्याला हजारी कारंजाप्रमाणे एकदम उसळी आली पाण्याला आणि त्या पाण्याने गजानन महाराजांना स्नान घातलं विहिरीतल्या पाण्याने. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या व उकळ्या गणित श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारे कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावर हे वर्ष लागले पहावारे त्या विहिरीचे देवा. लोका म्हणते गजानन यारे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. अरे तुम्हाला आता विहिरीत उतरण्याचं कारण नाही. पहा म्हणाले विहीर काठोकाठ भरली, या सगळ्यांनी स्नान करून घ्या. गंगा यमुना गोदावरी वरती आले आहे खरे स्नान साधाय अवसरी या पुण्य सरितांचे. अरे म्हणाले गंगा यमुना सरस्वती वरती आलेली आहे. या नद्यांचं स्नान तुम्हाला आपोआप घडतं, नाही तर तुम्हाला गंगेला जायचं म्हणजे काशीला जायला पाहिजे. ह्या ही सगळी तीर्थ आपल्या इथं आलेली आहेत. तुम्हाला अचानक पर्वणी आलेली आहे, करा स्नान. वरती आली आहे खरी स्नान साधाय अवसरी या पुण्यतीर्थांचे. भाविकांनी केले स्नान निंदकाने खाली मान घातले तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. जे भाविक होते त्यांनी स्नान केलं, जे निंदक होते त्यांनी खाली मान घातली. आपण उगीच नावं ठेवली महाराजांना असं त्यांना वाटलं. संत जे जे आणते म्हणे ते ते पूर्वी चक्रपाणी त्यांच्या वाणी लागून असत्यता न दे परमात्मा. असं चमत्कार का घडतात बघा. दासबोधामध्ये लिहिलंय संत चमत्कार न करीती. संत चमत्कार करत नाहीत असं लिहिलं. संत चमत्कार न करीती परिते होती. पण तरीसुद्धा आपण निनाळे चमत्कार झालेले पाहतोच ना. पण संत स्वतःहून काही चमत्कार करायला जात नाही. संत चमत्कार न करती परी ते होती का ते सन्मार्गे चालते म्हणून या. असे का होतात? कारण त्यांचं जीवन निरपेक्ष असतं, काहीच मागणं नसतं. जे मागणं आहे ते लोकांसाठी, स्वतःसाठी ते काहीच मागत नाहीत. संत कधी स्वतःसाठी मागतात का? भास्कराच्या विहिरीला पाणी येऊ द्या म्हणलं, ते काय म्हणले मला रोज इथं आंघोळीला यायचं म्हणून येऊ द्या म्हणले का इथलं पाणी मला शेगावला घेऊन जायचं म्हणून नाही. त्या भागात जे लोक होते त्यांचं कल्याण व्हावं आहे तो होतं. संत स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा तुका वाजवितो टाळी उभा विठ्ठल जवळी. काय मागतात संत? नलगे मुक्ती धनसंपदा. नको म्हणले देवा, ते धन नको, संपत्ती नको, काही नको, मोक्ष नको, तुझ्याकडे राहू दे. नामदेव महाराज सुद्धा काय म्हणतात? नामा म्हणे देवा तुझे नलगे मज काही. देवा याद राखा तुझं मला काही नको. नामा म्हणे देवा तुझे नलगे मज काही, पण एक आहे प्रेम असू दे चित्ती. म्हणून लागत असे पायी. देवा तुझं आमच्यावर प्रेम असावं, याच्याशिवाय आमचं काही मागणं नाही. तुझे प्रेम पाहिजे, तुझ्या प्रेमाचे आम्ही भुकेलेले आहेत. काही मागत नाही. आपल्यासारखी साधना करणारी माणसं सुद्धा ज्या वेळेला सिद्धावस्थेत पोचतात ना, त्यावेळेला ही अवस्था प्राप्त होते. बघा तुम्ही चालायला लागला म्हणजे मुक्कामाला पोचणार का नाही? कुणी आधी कुणी नंतर पोचणार. मग या साधना अवस्थेमध्ये असलेला मनुष्य सुरुवातीला रोज देवाला काहीतरी मागत असतो. देवा हे दे, देवा ते दे, देवा ते दे. म्हणजे जाताना खिशामध्ये कागदच घेऊन जातो, विसरायला नको पुन्हा आज काय मागायचं. तर गेला की देवा यादीच काढून दाखव, तेव्हा एवढं एवढं मला पाहिजे. मग एक दिवशी भक्त आला देवाच्या पाया पडायला. मग देवाने विचारलं का रे बाबा, आज काही खिशातनं कागद काढला नाही, आज काही मागणं नाही का पाठ आहे तुला काय मागायचं ते? नाही म्हणलं देवा, आज कागद पण आणला नाही,
आणि काही मागायचं पण नाही. मग देव म्हणले कशाला आला? तू काहीतरी मागायसाठी येतो एवढंच मला माहिती आहे. तसा न मागण्यासाठी आलेला मी आजपर्यंत तुला पाहिला नाही. काहीतरी मागायला येतो एवढं मला, तुझी माझी ओळख तेवढीच आहे की हा काही, तू आला की मी ओळखतो हा काहीतरी मागायला आला म्हणून. बरोबर आहे की नाही? हां, हो म्हणलं देवा, खरंच मी आजपर्यंत तुझ्या दरबारात आलो ना ते केवळ तुला मागण्यासाठीच आलो. तुझ्यासाठी कधीच आलो नाही, माझ्यासाठी आलो. मला जे पाहिजे ते तू देणार म्हणून आलोय. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. त्याला देव का म्हणलंय? मला काहीतरी दे म्हणून. देवा खरं सांगू का, तू म्हणतो ते बरोबर आहे. मी तुझ्यासाठी येत नव्हतो, माझ्यासाठी येत होतो. मला काहीतरी पाहिजे म्हणून येत होतो, पण आज मात्र नाही देवा, तुला काही मागायला आलो नाही. मग म्हणले कशाला आला? हेच सांगायला आलो म्हणाले. काय म्हणतो तो भक्त? मागणेन काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. देवा आज तुझ्याकडे काही मागणं नाही, आज तुझ्या नामामध्ये रंगायला आलोय. ही साधकाची अवस्था तो सिद्धापर्यंत जातोच ना. पण तुम्ही चालला तर, वाटेत थांबला तर काय उपयोग आहे? शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहता राहू नये. नेमिलेल्या वेळी शाळेमध्ये जावे, चित्त ते ठेवावे विद्येवरी. बालपणी विद्या वृक्षाशी लावावी, तरुणपणी घ्यावे फळ त्याचे. पण जाता या मार्गाने चालत राहा. तर तुम्ही सिद्धावस्थेला पोहोचाल. नराचा होतो नारायण, उत्कट रामदास्य करून. या नरदेहाचंच हे महत्त्व आहे. इतर देहामध्ये ही संधी इतर देहामध्ये नाही. नराचा नारायण करण्याची किमया फक्त मनुष्य जन्मामध्ये. संत जे जे आणते मने ते ते पूर्वी चक्रवाणी, त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. मग संत मग ते तर मागत नाहीत. मग देव काय करतो? ते जे बोलतील ते खरं करतो ना. आपल्याला असं वाटतं होते बघा, संत देव त्यांना विचारायला गेलो आपण, का म्हणे हे एवढा चमत्कार झाला तुम्ही केला? ते म्हणतात आम्ही काहीच केलं नाही. ती रामरायाची कृपा आहे, त्यांनी काय केले ते आम्हाला माहीत नाही. बघ, ते सगळं भगवंत करतो, ते स्वतःवर काहीच घेत नाही. ते म्हणले त्यांनी काय केलंय आम्हाला माहीत नाही. संत जे जे आणते म्हणे ते ते पूर्वी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागून असत्यानंदे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या तळात गेले, उकळ्या बंद झाल्या. नरसिंगीस भेटून निघून गेले ते अग्न, शेगावी बै सोना मनोवेगाच्या वारवरी. स्वस्ती श्री राजगुण विचिरा श्री गजानन विजयना, गजानन विजय नामे ग्रंथ तारको भवाब्दित भाविक भक्ता कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्मस्तु. सद्गुरु गजानन महाराज की जय. आता बायजेची कथा पुढच्या अध्यायामध्ये येईल, ते आपण आता उद्या पाहूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्. करोमि यद्यं सकलं परस्मै, नारायणायते समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची, कमलजापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, खुले त्यावरी वैजयंती.
लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची, उभी ही माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभूची, कमलजापती विठ्ठलाची। कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला। मितीना विरगुलाला, दर्शना संत संग आला। झल्लरी टाळ वाजताना, झल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले। चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी, गणूला पाव विठाबाई। आरती पंढरीश प्रभूची, कमलजा पती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय।